बाईची अडचण तिच्या अडचणीच्या खोलीत तुम्हाला जाता येणार नाही। गोरा साहेब असल्या अडचणी मानत नाही। घरातला कोपरा आणि कोपरा शोधा असा हुकूम आहे आम्हाला। गोरा साहेब मानत नसेल पण तुम्ही तर स्वदेशी आहात ना, की तुमचंही रक्त गोरं झालंय त्या गोऱ्या साहेबाचे तळवे चाटून। संस्कार नाहीसे झाले, आपल्या रीतीभातींचा विसर पडलाय की आपल्या शत्रूच्या सुनेचा मान राखणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वारशाचा विसर पडलाय। आई आई जरा शांतपणाने घे। मला नाही, यांना सांग। सभ्यता आणि रीत पाळून वागा आणि बोला म्हणावे। आजी तुम्ही म्हातारे आहात म्हणून आम्ही काही बोलत नाही, पण गोरा साहेबाचा आदेश आहे, जो कोणी तपासात अडथळा आणेल त्याला गोळी झाडा। वा रे वा, गोळ्या घाला। घर आमचे, आमचेच खाणार आणि आमच्यावरच गोळ्या झाडण्याचा आदेश देणार। हिम्मत असेल तर झाडा गोळी। पण आमचे नीती नियम आम्ही ऐऱ्या गैऱ्याला पायदळी तुडवू देणार नाही। खबरदार वर गेलात तर घरच्या बाईची अडचण आहे याची तरी लाज बाळगा। तुमच्या घरी आई बहीण बायको नाहीयेत का? नारायणराव फार बोलतायत या, आवरा तुमच्या आईला, नाहीतर काय कराल? हुशारी वाटते। बाळकृष्ण, वेळ कमी आहे आणि आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागेल, म्हणून थेट विचारते हो तुला। आमच्या उमेशी लग्न करशील? लग्न करून तिला आपल्या बरोबर घेऊन जाशील? घरातल्या पुरुषांनी तिचे लग्न एका वयस्कर वराशी ठरवले। माझ्या आयुष्याची राख होईल हे लग्न झाले तर। खूप डोके आपटले तिने, पण काही उपयोग झाला नाही। शेवटी जीव द्यायला निघाली, पण आम्ही वाचवले तिला। अखेर घरातून पळून गेली आणि तू समोर आलास। आता वाटते नियतीनेच आणले तुला तिच्या समोर। अरे तिच्यामुळेच तुझा जीव वाचलाय। आता तुला तिचा जीव वाचवावा लागेल। एकजुटीचा आणि रामरक्षेचा परिणाम हो, शिपाई मरून गेले। मला तर खूप आनंद झाला। आतापर्यंत मोठ्या आजीकडून आपण थोर लोकांच्या गोष्टी ऐकल्या, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांच्या, शिवाय आपल्या आजोबांच्याही गोष्टी ऐकल्या। बाळकृष्ण दादाला तर आपण पाहतोच आहोत, पण आज रामरक्षा म्हटल्याबरोबर शिपाई पळून गेले हे प्रत्यक्षात पाहिले आपण। किती आनंद झालाय म्हणून सांगू। मोठा झाल्यावर मी सुद्धा क्रांतिकारक होणार। मी सुद्धा हो, पण मोठी आजी म्हणते देशाची सेवा फक्त क्रांतिकारक होऊनच करता येते असे नाही।
महादेव, तू शिक्षक होऊ शकतोस, मुलांना छान शिकवू शकतोस. देशप्रेम शिकवणे हे तर किती छान. गणपत, तू काय होशील? मी काय हो? हा, तू परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करू शकतोस. म्हणजे मी काय झाडलोट करणारा गडी व्हायचे का? अरे, गडी काय माणूस नसतो का? आणि स्वच्छता काय फक्त गडीच करतो का? अंगणात सडा टाकणे, कधी अंगण सारवणे हे तर आई, काकू, आजी आपण सुद्धा करतो. आणि तुला स्वच्छतेची आवड आहे ना? तुझे कपडे तू छान घडी करून ठेवतोस, आपली खोली, देवघर छान झाडून ठेवतोस, अंगणात छान शिंपण करतोस, झाडांना रोज पाणीही घालतोस. हो, सारे नीट नेटके असावे असेच मला वाटते. अरे, तुला मोठी आजी नेहमीच म्हणते की गणपत मोठा होऊन लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगेल. हो, आवडेल मला. मी काय होत आई? मी चटकीन होणार. आज किती दिवसांनी छान वाटते आहे. एवढा धाडसी विचार करू शकतात का? आम्ही माणूस नाही का? आम्हाला मन नाही? बंडाची ठिणगे टाकणारी झाशीची राणी बाईच होती ना? याआधी कुठल्या स्त्रीला असा विचार करताना पाहिले नव्हते, ऐकले नव्हते, म्हणून आश्चर्य वाटले. परंतु तुमचे बोलणे ऐकून खूप बरे वाटले. असे वाटले की मी माझ्या आईशी बोलतोय. मी तुम्हाला आई म्हटले तर? अरे, आईच समज मला आणि बोल सारे मनातले. आई, माझ्या घरातून मी पळून आलेला आहे. वासुदेव बळवंत फडक्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी आणि काही माझ्या मित्रांनी एका गोऱ्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. पण आमच्यातल्या फितुरीने आम्हाला दगा दिला, झटापट झाली आणि मी जखमी झालो. हो, कळले ते. आई, उमा मला आवडलीये. ती खरंच खूप गुणी आहे. कुणाचाही संसार ती सुखाचा करेल. होय ना? पण मला माझ्या घरी पुन्हा परतता येणार नाही. शिपाई माझ्या मागावर आहेत. मला तुरुंगवास तरी होईल किंवा माझा जीव तरी घेतला जाईल. अशा परिस्थितीत मी उमाची जबाबदारी कशी घेऊ? तशीही आमची उमा मरणार आहे हे नक्की. पण तुझ्यासोबत निदान काही दिवस 4 सुखाचे क्षण पडतील तिच्या पदरी. भाऊ काय रे? आपण 200 आंब्याच्या पेट्या पुण्याला पाठवणार होतो. आता फक्त तिथे 120च उरले आहेत. बाकीच्या 80 पेट्या कुठे गेल्या? तू आणि बारकू काकांनी दुसरीकडे नेऊन ठेवल्यात का त्या? नाही, मी त्या गरीब लोकांना देऊन टाकल्या. काय? अरे, पैसे नाहीत म्हणून त्यांना आंबे मिळत नाहीत आणि आंब्यांवर पहारे असतात. मग त्यांना असा चांगला आंबा कधी मिळणार खायला? ती लोक खूप कष्ट करतात तरी त्यांना राबवून घेतात. पायली 2 पायली धान्यावर बोळवण करतात. मग त्यांना असा छान रसाळ आंबा कधी मिळणार खायला? वा वा, म्हणून तू त्यांना देऊन टाकलेस.
अरे असा कसा रे सदा भाऊ तू? काका आजोबांनी तुला इतक्यांदा सांगून सुद्धा तुला कसं समजत नाही? सगळ्यांना सगळे कसे फुकट वाढत असतोस? अरे भाऊ, तू काय स्वतःला संत वगैरे समजतोस का? हा, काका आजोबांना आता आम्ही जाऊन काय उत्तर द्यायचे सांग? एक तर सगळी जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली होती. 80 पेट्यांचा हिशोब. नानू, मला तर वाटतं आपल्याला घरातनं हाकलूनच देतील आता. तेव्हा अरे मी त्यांना खायला दिले तर त्यात एवढे काय रागवायचे? मी काही त्या लोकांना पैसे दिलेले नाहीयेत, फक्त 80 पेट्या दिल्या आंब्याच्या. आणि हे बघा, ही झाडे काही आपल्या मालकीची नव्हे, आपण फक्त राखण करतो. ही झाडे खरं तर आपल्या साऱ्यांची. भाऊ, आम्हाला एक ऐक सांगू नको. जे काही सांगायचंय अप्पांना जाऊन सांग. बरे सांग. आता भाऊला मोठीच शिक्षा होणार आहे. होऊ देत ना, तसेच हवे त्याला. राधे, मोह मलाही होतोय तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा. उमेसाठी जीव तुटतोय गो. एक मन सांगते तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे, पण दुसरे मन मानत नाहीये. उमेचे तूच तर सगळे केलेस. तुझी तकमक कळतीये मला, आईच आहेस तू तिची. पण पुढचे परिणाम भयानक आहेत आणि होतील. त्या बाळकृष्णाला आपण आसरा दिला, त्या तेजस्वी मुलाचा आपल्यालाही लळा लागलाय, तर उमेचे काय? तिचा जीव गुंतणारच, आणि ते पाहून आपले मन पण भरणार. पण नाही राधे, वाहत गेलो तर वाताहात होईल. सारे मान्य, सारे खरे, सारे योग्य, पण हे भलते धाडस होऊ नये. 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी, म्हणून सांगते गो. भावना उतावीळ झाली की नेहमी घात करते, हे लक्षात ठेव. एका उमेचा बळी पाहायचा की साऱ्या घरादाराचा बळी द्यायचा, हे आपल्यालाच ठरवावे लागेल. तेव्हा पूर्णपणे मान्य असूनही तुझ्या या प्रस्तावाला माझा विरोध आहे. उमेचं आणि बयोचं लग्न ठरल्याप्रमाणेच होईल. हे बरे नाही. महादेव, क्षमा माग बरे गणपतची. आणि गणपत, तू महादेवाची क्षमा माग. मी का क्षमा मागू याची? माझी काय चूक? तुझी हीच चूक आहे की तू महादेवाला खिजवलेस. अशाने त्याला राग आला आणि त्यांनी आणखी चुका करून ठेवल्या. गणपत, जर तू महादेवाला एक जर्दाळू दिला असतास आणि त्याला प्रेमाने समजावले असतेस की त्याची चूक काय आहे, तर तो यापुढे तुझ्याशी चांगलाच वागला असता की. हा कधीही नीट वागणार नाही. मी याची क्षमा मागणार नाही. महादेव, तू. मी सुद्धा याची क्षमा मागणार नाही. तू क्षमा माग अथवा नको मागूस, पण हा पसारा केलाय तो आवर आधी. मी नाही आवरणार. तुलाच आवरावं लागणार. मी नाही आवरणार. तूच आवरणार. नाही आवरणार. गप्प बसा. आवरते मी हा सगळा पसारा. बघत झाले? आता तोंडे फुगवून बसू नका. हा पसारा आवरून झाला की आपण खेळ खेळूया. मला नाही खेळायचंय महादेवासोबत. मलाही नाही खेळायचंय गणपत सोबत. तुझ्या भावनांशी कितीही सहमत असले तरी माझा विरोध आहे याला. उमा आज त्याच्या बरोबर पळून गेली तर बयोचे लग्न तर मोडेलच, पण हे गोरे लोक आपल्या घरादारावरून नांगर फिरवतील याची खात्री बाळग. पुढचे परिणाम भयानक आहेत आणि होतील. भावना उतावीळ झाली की नेहमी घात करते, हे लक्षात ठेव. एका उमेचा बळी पाहायचा की साऱ्या घरादाराचा बळी द्यायचा, हे आपल्यालाच ठरवावे लागेल. तेव्हा पूर्णपणे मान्य असूनही
तुझ्या या प्रस्तावाला माझा विरोध आहे. उमेचं आणि वयोचं लग्न ठरल्याप्रमाणेच होईल. आणि दुसरे गोष्टी एवढ्या पुढे गेल्या असतील तर छातीवर दगड ठेवून लवकरात लवकर त्या क्रांतिकारकाला निरोप द्यायला हवा आणि या घरातून तो एकटाच जाईल. उमा, नको काळजी करू. सासूबाई, हा सदा सुद्धा पहा ना. 80 पेट्या वाटून आल्यावर मी बाजू तरी कशी घ्यायची याची? कधी व्यवहार समजणार या पोरास? कधीच नाही. माणसाचा स्वभाव हा जन्माचाच असतो. असा ठोकून ठाकून नाही बदलता येत आपल्याला. नाही ना येत बदलता. नाही ना. मग का शिक्षा करतात त्यास? अशा अघोरी शिक्षेने का त्याची दयाळू वृत्ती बदलणार आहे? उलट उलट भीतीने आजारी पडायचे माझे पोर. सासूबाई, अहो तुम्ही बोला ना मामांजींशी, नाही तर यांच्याशी, कुणाशी तरी बोला. मी सांगायला गेले तर म्हणतील आधी आंब्याच्या 80 पेट्या घेऊन या, मग बोला. मग मी काय करू? आई माझे, हो पण त्या नदी जवळच्या घरात अर्ध मेलं होईल हो माझं पोर. नको काळजी करू. ते क्रांतिकारक आहेत ना, त्यांना वाचवण्यासाठी आईने फक्त कारण पुढे केलेलं. म्हणून मला 3 दिवस वरच्या खोलीत राहावं लागलं. उमा आत्ते, आज तू खूप छान दिसतेस आणि आनंदीही. अगं हो हो हो, खूप आनंद झालाय आज मला. काय झाले तुला? ते माझे एक गुपित आहे, ते नाही सांगता यायचे. हे मला आवडत नाही. एकीकडे तू तुझे गुपित माझ्यापासून लपवतेस आणि एकीकडे हे दोघं माझ्यावर रुसून बसलेत. हो का? मग आपण यांचा रुसवा काढूया का? पण कसे? चालेल, चालेल. लपलात का? पहिला उंदीर सापडला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सागरे मगरे सानी सारे सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सागरे मगरे सानी सा. ला 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 नाही नाही ग, काही नाही. नाही कसे, पाणी तर येते आहे डोळ्यातून. कोणी लागेल असे बोलले का तुम्हा? शिक्षा केली का तुम्हाला कोणी? नाही ग, असे काही झाले नाही. सांगा ना, काय झाले? माझ्या सदाशिवास शिक्षा केली आहे त्याच्या वडिलांनी. नदी जवळच्या खोलीत डांबून ठेवले आहे त्यास. या
असं काय मोठ्या माणसांना शिक्षा करायला आवडते का? जेव्हा बघावं तेव्हा मोठी माणसे लहान मुलांना शिक्षा करत असतात. मी नाही बाई माझ्या मुलांना अशी शिक्षा करणार. अगो बयोताई, त्यास असून खूप वेळ आहे, पण आता काय करायचे? माझ्या सदाशिवास अंधाराची फार भीती वाटते. त्यात नदीजवळची जागा म्हणजे निर्जनच, म्हणून आणखीन काळजी वाटते. आम्ही सगळे काकांना जाऊन विनंती करू का की सदाशिव भाऊंना सोडवा? अगो सदाशिव भाऊ नाही म्हणायचे, ते तुझे होणारे पती आहेत ना, त्यांना अहो म्हणायचे. बरे, आहोंना सोडवतील. नाही ऐकणार ते. अशा वेळी बारकू येतो कायम मदतीस, परंतु यावेळी साऱ्यांना बजावूनच ठेवले. कुणीही मदत करायची नाही म्हणून सदाशिवास. म्हणून आले जोळाई देवीकडे प्रार्थना करायला, काहीतरी मार्ग मिळू दे, माझ्या सदाशिवास मदत मिळू दे. बरे, मी निघते. हो, येते. शंकर बापू आणि बयोच्या वडिलांना विश्वासात घेऊन करूया सगळे. नाही नाही, हे शक्य नाही, कधीही शक्य नाही. अरे असे असते तर घरात तुला लपून आश्रय द्यायची गरज पडली असती का? तुमच्या स्वप्नांचा चुराडा करते मी, ठाऊक आहे मला, पण स्वप्न होते असे समजून डोक्यातून काढून टाक सारे, आणि निघून जा इथून ते दोघे यायच्या आधी. जीव राहिला तर बाकी सारे. आधी आपले प्राण वाचव बाळकृष्ण. निघ बाळ तू आता, बाकी सारे विसर. झाले? नाचते काय, गाते काय? काय गाई? एवढा आनंद कसला झालाय तिला? बरोबर आहे, तू गप्पच बसणार. आता तुझे सगळे राधा वहिनींजवळ असते ना, आम्ही बाई कोण तुझ्या? तेच ना. काय हो सांगितलं काल राधेने एवढं तुमच्याकडे? उमेबद्दलच चाललंय ना काहीतरी तुम्हा दोघींचं? का नाही कळू द्यायचं? नाही कळू द्यायचंय, कारण तेवढी अक्कल नाही तुम्हा दोघीत. हो का? आणि तुमच्या राधेच्या डोक्यात तर मोठा उजेडच पडलाय अकलेचा. नाही तर काय? निदान बनाव नाहीये तिच्यात, जे आहे ते सरळ आहे सगळं. मग काय आता देवारात बसवायची की काय तिला? लेक माझी आणि मलाच सांगत नाही. आई, आई, आज गोडाचं काय करायचं ठरवलंयस? जे ठरवलं असेल ना ते मी करेन. हा हो हो, छान बदामाचा शिरा कर ना. ठीक आहे. काय गो उमे, एवढा आनंदाचा झरा का वाहतोय? उद्या लग्न आहे ना माझं. कालपर्यंत त्या लग्नाच्या नावाने मेल्यासारखी पडली होतीस आणि आज अचानक झालाय काय तुला? हे बरं आहे तुझं. मी रडले तरी वाईट आणि हसले तरी वाईटच. उमे, मला हे हसणं साधं वाटत नाहीये. सासूबाई, तू, राधा आणि जाऊबाई आमच्या मागे काहीतरी खलबत चालली आहे तुमची. काय झालंय एवढं? आणि आम्हाला का नाही कळू देत आहात? काही नाही झालंय आई. काही नाही कसं? मला कळलंच पाहिजे. मला सांगणार नाहीस? आणि का सांगणार नाहीस मला? काय चाललंय?
अगं काही नाहीच तर सांगू कशी? काही नाही कसं? आम्हा दोघींपासून काय लपवताय मग? अगं आई अरे तुझे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे आहे रे. राधेने उमेबद्दल जे सांगितले ते सगळे विसरून जा. बाहेर प्रभाकर उभा आहे, त्याच्याबरोबर निघ. पुरुष मंडळी घरात नाहीयेत, सगळे सान्यांच्याकडे गेलेत. हीच वेळ आहे इथून निघून जायची. हे बघ, घोंगडे घाल आणि जा प्रभाकर बरोबर. तो तुला गावाबाहेर सोडून येईल. हो, सगळे विसर आता इथले. इतके सोपे वाटले तुम्हाला सारे? उमेची तगमग आणि तिच्यावरचा घोर अन्याय क्षणात विसरून चलता हो इथून? शक्य नाही ते. प्राणांची पर्वा कधीच नव्हती मला. अन्यायाविरुद्ध लढताना कामी आलो तर आयुष्याचे सार्थक होईल. पण आता मी इथून जाईन तर उमेला सोबत घेऊनच जाईन. उघड्या डोळ्यांनी तिचा बळी जाताना नाही पाहू शकणार मी. आणि या घरावर नांगर फिरलेला पाहू शकशील. पण या लग्नाला कोणीतरी विरोध करायलाच हवा ना. एवढ्या लहान मुलीचे लग्न म्हाताऱ्याशी पट्टे तुम्हास? हे काल आलायस आमच्या घरी. हे लग्न का आणि कसे जुळले हे माहित आहे तूस? पार्श्वभूमी माहित आहे? नाही ना. आणि ती समजावत बसण्याची गरजही नाहीये. क्रांतिकार्यासाठी बाहेर पडलायस ना, सगळ्यावर तुळशी पत्र ठेवून. मग उमेद जीव अडकवू नकोस. निघून जा इथून. अरे तुमच्या प्रेमाच्या महापुरात सारे घरदार वाहून जाईल आमचे. ताबडतोब निघ इथून. नाही, उमेदचा विश्वासघात करून नाही जाता येणार मला. आम्ही एकमेकांना वरले आहे. एकमेकांच्या मनाने पती पत्नी झालो आहोत आम्ही. मी तिला सोडून जाणार नाही. बाळकृष्णा, त्यापेक्षा तुम्ही तिचे हे लग्न मोडा आणि माझ्याशी रितसर लग्न लावून द्या. काय करतेस गो? शिरा करून झालाय, आता बासुंदी करते. वा, छान हो छान. उमे, खरंच फार बरे वाटते बाई तुला असे आनंदी बघून. खूप सहन केले गो, खूप सहन केले खरे. पण आता होते ना तुझ्या मनासारखे? हो. आम्हाला आणखीन काय हवे होते? हो ना. तू जर सुखी होणार असशील ना तर आमची कोणाचीच तक्रार नाही. आईला अजून काय हवे असते? राधा आणि जाऊबाईंनी जे काही योजले असेल तुझ्यासाठी ते तुझ्या भल्याचेच असेल. हो, मी तर म्हंटले राधेला की माझी उमा जर सुखी होणार असेल तर माझी कशाला म्हणून हरकत नाही. आई, तुला मान्य आहे? हो आई, आणि मलाही मान्य आहे. हो, तर आम्ही मोडता कशाला घालतोय? आता आईने आणि राधा वहिनीने ठरवलंय म्हटल्यावर तुझ्या भविष्याचा विचार करूनच ठरवलंय असेल की नाही? काय हो काकू? हो हो, जाऊबाई चुकतात का कधी? मग आणि मी तर आईला स्पष्टच सांगितले की आता मागे हटायचे नाही. नाही. मला तर चिंताच वाटत होती, राधा वहिनी आणि आजीला हे कसं पेलवणार आहे. पण आता तुम्हा दोघींची त्यांना साथ आहे म्हटल्यावर आता आमचे पलायन सुखकर होईल. पण मला तर बाई भीतीच वाटते पकडलं जाण्याची. आई, धाडस तर करावेच लागणार ना. आणि आजी नेहमी म्हणते, धाडस केल्याशिवाय गती नाही. एकदा का मी आणि ते क्रांतिकारक या गावाच्या वेशीबाहेर पडलो ना की मग कसलीच चिंता नाही बघ. आई, ते मला इथनं खूप दूर घेऊन जाणार आहेत, जिथे सुख आणि शांती नांदते तिथे. मग मी या साऱ्या दुःखातून सुटेन आणि मुख्य म्हणजे त्या वयस्कर जोगापासूनही सुटेन. मग मी खेळाच्या सालावरनं घसरून पडले. पण तेव्हा असे घडले की फार रडू येते.
पण नंतर आपली फजिती आठवली की आपल्याला हसू येते. हो. मी पुण्याला होतो ना, अरे हे काय, शेंगा संपल्या. हे काय आहे ना, घ्या तुम्ही. नको, ते तुम्ही खा. अहो नाही नाही, घ्या तुम्ही. थांबा, आणा इकडे. हे घ्या, एक तुम्ही खा आणि एक मी खाते. ते मन, ते हृदय असे कठोर का झाले? राधाई, अगं उमेची तडफड पाहता येत नाही म्हणून हमसून हमसून रडत होतीस ना तू. मग तुम्ही आता असे का वागता? नका ना करू असे. ती मुलगी मरून जाईल, मी वाचवतो तिला, नवीन आयुष्य देतो, लांब जाऊ आम्ही दोघे, पण आम्हाला एकत्र जाऊ द्या. हवं तर तुम्हाला परत चेहरा सुद्धा दाखवणार नाही. एका निरागस फुलासारखी उमा, तिचे निर्माल्य नका न होऊ देऊ. वाटलं तर तिला आणि मला दोघांनाही मारून टाका, चालेल आम्हाला, पण एक आमचे हात हातात असू दे आणि एकाच चितेवर जा आम्हाला. पण अशी ताटातूट करू नका आम्हाला. बाळकृष्ण, शेवटी घात केलातच. मी म्हणणारे पुरुष जेव्हा बांगड्या भरतात तेव्हा स्त्रियांनाच उभे राहावे लागते. घात मी नाही, तुमच्यासारख्या गोऱ्यांची लाचारी करणाऱ्यांनी केलाय. उमेचा बळी तर दिलातच, आता या तेजस्वी क्रांतिकारकाचाही. मला हवे ते बोला, हवी ती शिक्षा द्या, पण बल्लाळ परचुरेंची विधवा आहे. आणि त्यांच्या नावच्या पांढऱ्या कपाळाशी गद्दारी नाही करणार मी. अरे तोंड काय बघताय? शिपायांना बोलवून आणा आणि त्याला सांगूया भामटा घरात लपून बसला होता आणि त्यांना आमच्या उमेश वेठीच धरले होते. उमेशची अडचण होती म्हणून आम्हाला समजायला की मार्ग नव्हता आणि आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही याला पकडला.
परंतु शिपाई तपास करायला आमच्या घरी आले होते, पण आमच्या घरच्या बायकांनी याला विरोध केला. तेव्हा शिपाई आता म्हणतील की आपण त्याला वाचवत होतो. बापू अहो त्यांना सांगायचं, त्यावेळेला उमेची अडचण होती, घरातल्या बायका चालीरीती सांभाळत होत्या असं सांगायचं. अडचण असताना कोणाच्या जवळ जाता येत नाही की शिवता येत नाही. सगळ्या बायकांसाठी जगजाहीर आहे रीत, आणि गोरा साहेब के आपल्या रीतीच्या विरुद्ध जाणार नाही. तेव्हा मी सांगतो तसंच करा. गरज पडली तर मी स्वतः गोऱ्या साहेबांशी बोलेन. मी खोत आहे, माझे त्यांचे जरा सख्य आहे. हो हो तसंच करू. नारायणा जा. नारायणा तू पण जा, शिपायांना घेऊन ये. तुम्ही अजून इथे उभ्या की अजून काही बाकी आहे? जा आता. खोलीत बंद करा सासूबाई. हो का पंतोजी, हे आम्हाला ठाऊक नव्हते हो. तसे नाही, पण ह्यांना अंधाराची भीती वाटते ना, मग मुद्दामून त्यांना का अंधारात खोलीत डांबून ठेवायचे? किती घाबरले आहेत ते. आम्हाला थोड्या शेंगा आणि पाणी मिळाले म्हणून बरे, नाहीतर भुकेने जीव भांबवला असता यांचा. तुम्ही बारकू काकांना पाठवा ना जेवण घेऊन. कशाला? लागू दे की भूक, करू दे थोडस सहन, म्हणजे मग शहाणपण येईल. आणि त्यांना जेवण पाठवा असं सांगणारी तू ग कोण? मी त्यांची होणारी अर्धी आहे ना. अर्धी नव्हे, अर्धांगिनी.